श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 19 मे 2024 वार रविवार या दिवशी आहे मोहिनी एकादशी. त्याची तिथी व मुहूर्त आणि पूजाविधी आपण जाणून घेऊया. मोहिनी एकादशीला विशेष असे महत्त्व दिलं जातं. वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. सुख व सौभाग्याच्या प्राप्तीसाठी मोहिनी एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे. एकादशी तिथीचा दिवस भगवान विष्णूंच्या पूजेसाठी समर्पित आहे. एकादशी तिथीला भगवान विष्णूंची पूजा करणं खूप शुभ समजलं जातं. या दिवशी काही पूजा व पाठ देखील केले जातात. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोहिनी एकादशीचं व्रत केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला होता. म्हणूनच या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. याच मोहिनी एकादशी व्रताची तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घेऊया. तर कधी आहे मोहिनी एकादशी? बघा, या मोहिनी एकादशीचा उपवास 19 मे रोजी ठेवला जाईल. पंचांगानुसार मोहिनी एकादशी ही 18 मे रोजी सकाळी 11:22 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मे रोजी दुपारी 1:50 समाप्त होणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार 19 मे रोजी मोहिनी एकादशीचं व्रत केलं जाणार आहे. मोहिनी एकादशीच्या पूजाविधी देखील जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर आंघोळ करून चांगले कपडे परिधान करावी. यानंतर भगवान विष्णूंची आराधना करावी. शक्य असल्यास या दिवशी उपवास नक्की ठेवावा. भगवान विष्णूंसमोर एक तुपाचा दिवा नक्की लावावा. त्याचबरोबर धूप लावावा. तुळशीचं पान आणि पंचामृत अर्पण करावं. तुळशीचं पान एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडावं. तुळस ही एकादशीच्या दिवशी तोडू नये. श्री विष्णू मंत्राचा नक्की जप करावा. भगवान विष्णूंसोबत लक्ष्मीची पूजाही करावी. देवाला एखादं फळ, फूल वाहावं आणि अगरबत्ती देखील लावावी. विष्णू आणि लक्ष्मी देवीची आरती करावी. देवाला नैवेद्य आणि प्रसाद दाखवावा. त्यानंतर प्रसाद सर्वांना वाटावा. मोहिनी एकादशीचं महत्त्व देखील थोडक्यात जाणून घेऊया. मोहिनी एकादशीचं व्रत श्रेष्ठ मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण करून राक्षसांचा वध केल्याचं सांगितलं जातं. मोहिनी एकादशी व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापं धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूंवर विजय प्राप्त करता येतो असं म्हणतात. एवढंच नाही तर एकादशी व्रत केल्याने कुटुंबात सुख, शांती कायम राहते आणि व्यक्तीला धन, ऐश्वर्य आणि बुद्धी देखील प्राप्त होते. एकादशीचा उपवास करणाऱ्यांनी कोणाचाही राग करू नये. एकादशी केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीची सर्व दुःख दूर होतात. तसेच सर्व पापांपासून त्यांना मुक्ती देखील मिळते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.